आणि चल इथं ये, इकडे ये ना. ए ग दुडबा चल. चहा हे बघ, ते दूध गरम झालंय. हे बघ हे बघ, बघा दूध कसं आहे. या चहा प्यायला. रोज चहा प्यायला बोलवते, फक्त आज चहा तोच खायला या. माझं बाळ आधीपासूनच बसलं इथं खायला. तुला खायचा भाऊ? नुसतं कसं करायचं? मार खायचा? मला मार नाही खायचा. तुला खायचंय? तसं करतात का आगाऊपणा? आगाऊपणा कोण करतोय? आगाऊ कोण आहे? मला सांग, आगाऊ कोण आहे? बाळ आहे आगाऊ. हे असंच आगाऊपणा करतं गदड ही. या चहा प्यायला. झालाय आता, चहा नाही झाला अजून, दूध आहे. माझा नाही तो. आम्ही ही पत्ती वापरतो. इकडं दाखव बाई फोन. हे आहे संघर्ष बघा, दात टुकरीत या. पाणी दे ह्याच्यात. आता हा खायला चहा दुधासंग बुडून, आतापर्यंत तर पाण्यासंगच खात होता. आणि हा इथं बघा चहा शिजतो. दिन पटकन पाणी. ठेवला आता तवावरती. हे बघा, मी आता करणार आहे भाकरी. तर आता चहा पण झालेला आहे आमचा, आणि बाळ पण गेलेला आहे बाहेर. तर आता मी पटकन भाकरी करून घेते. भाकरी काय लिमिट्या करायच्या नाहीत मला, फक्त 4च भाकरी करायच्यात. तर मी प्रत्येक वेळेस स्वयंपाक करतानाच व्हिडिओ काढत असते, तर सगळेजणांना वाटतं की आमच्या घरामध्ये खूप जण आहेत आणि मी दिवसभर स्वयंपाकच करत असते. पण तसं काही नाही आहे, मी फक्त स्वयंपाक करतानाच रील काढत असते. चालली ना तू? पटकन आवर. प्रत्येक वेळेला शाळा भरल्या जाती, शाळा घरापाशीच असून. आता संघर्ष पण शाळेत जात आहे, आणि तिनं पण आवरलंय पटकन. जेवण करायला तिला भाकरी भाजी आहेत, पण तिने जेवण करून जात नाहीये, कारण का तिची शाळा इथे घरापाशी असल्यामुळं जेवण करायला ती घरी येत असते. तर चला, तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक कमेंट करत जा. प्लीज सबस्क्राईबर करायला पण विसरू